नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. राज्यात 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात महायुतीनं मुसंडी मारली. महाविकास आघाडीला धोबी पछाड देत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आपलंच वर्चस्व असल्याचं महायुतीनं दाखवून दिलं. आता निवडणुकीत आलेलं अपयश बघता झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची ना, पण नाही. आपलं स्थान घसरलं असतानाही आपण कसे बरोबर किंवा जिंकणारे कसे चुकीचे हे ओरडून सांगण्यात काय अर्थ आहे. पण महायुतीच्या विरोधात न बोलता रतीब चुकलं तर कसं चालेल म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्तेत बसलेले हे अडाणी आहेत असा एक नवा आरोप करून आपलं आरोपांचं रतीब पूर्ण केलं. राज्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या ग्रामपंचायती जास्त प्रमाणावर निवडून आल्या. याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटांनाही चांगलं यश मिळाल्यामुळं राज्यात महायुतीची सरशी झाली. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसतात ही गोष्ट खरी असली तरी स्थानिक पातळीवर चालणारं गटाचं राजकारण या निवडणुकीत होत असतं. खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीमध्ये राजकारण होत नसतं, या निवडणुका या राजकारण विरहित होतात असा एक नवा जावई शोध आज लावला. निवडून आलेल्या ग्रामपंचायती त्यांना निधी मिळावा, विकासासाठी फंड मिळावा म्हणून सरकारकडे जातात. ही परंपरा आहे, कारण त्या बिगर राजकीय स्थानिक स्वराज्य संस्था असतात. निवडणुका होतात म्हणजे गाव स्तरावर राजकारणच होत असतं का निवडणुकीत अजून काही होत असतं का काही वेगळं होत असतं? या राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं उदाहरण द्यायचं झाल्यास विलासराव देशमुख लातूर जिल्ह्यातील बाबुळगावचे सर्वप्रथम सरपंच झाले होते. सरपंच पदापासून ते पंचायत समितीचे सभापती, आमदार, त्यानंतर मंत्री, बराच काळ मंत्रिमंडळात ते मंत्री होते, त्यानंतर मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. याचा विसर बहुधा खासदार संजय राऊत यांना पडला की काय असं म्हणण्याची वेळ त्यांच्या या विधानावरून आली आहे. मी या आधीच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या निवडणुका जरी राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी स्थानिक पातळीवर असणारा आमदार किंवा त्याचा स्वतःचा असा म्हणजे त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट असतो, या निवडणुकीमध्ये तो सहभागी झालेला असतो. त्याचप्रमाणे त्यांचे विरोधकही आपलं एक पॅनल उभं करत असतात. अशा या निवडणुका होत असतात. निवडणुकीमधील मुद्दे हे स्थानिक पातळीवरचे असतात. निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती अमुक या गटाच्या किंवा अमुक या आमदार किंवा नेत्याला मानणाऱ्या विचाराच्या निवडून आल्या, यातून त्या तालुक्यामधील किंवा त्या मतदारसंघामधील ग्रामपंचायती अमुक या आमदाराच्या किंवा नेत्याच्या निवडून आल्या असा त्याचा अर्थ असतो. आणि काल निकाल लागलेल्या ग्रामपंचायती या महायुतीच्या विचाराच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या निवडून आल्या म्हणून भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल यांच्याकडून तसा दावा करण्यात आला आहे. हे जर का चुकीचं असेल तर त्या भागातील विरोधी असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर निवडून आलेल्या ग्रामपंचायती या आपल्या विचाराच्या आहेत असं जाहीर करायला हवं होतं. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्यात काही अर्थ नाही. निवडणुका म्हणजे कोणाचा तरी विजय आणि कोणाचा तरी पराभव होतच असतो. या लढती खिलाडू वृत्तीनं घ्यायच्या असतात. मात्र इथं महाविकास आघाडीकडे खिलाडू वृत्तीचाच अभाव असल्याचं संजय राऊत असोत किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असोत यांच्या झालेल्या पत्रकार परिषदांमधून स्पष्ट होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असं म्हटलं की या निवडणुका राजकीय नसतात. मुळात ग्रामीण भागातील राजकारण हेच ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत यावर अवलंबून असतं. महानगरपालिकांची हद्द सोडली तर तालुका पातळीवरील स्थानिक नेता म्हणजे तिथला आमदार किंवा विधानसभेला निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्याची ताकद ही या स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या हातात किती आहेत यावर ठरत असते. त्यामुळं निवडणूक ग्रामपंचायतीची असो किंवा जिल्हा परिषदेची असो यामध्ये अत्यंत चुरशीची कडवी झुंज होत असते. तसं ते राजकारण होत असतं. एखाद्या आमदाराची किंवा त्या ताकदीच्या नेत्याची मतदारसंघातील ताकद मोजण्याचं हा एक प्रकारे मापदंडच असतो. याशिवाय मग त्याच्या इतर काही सहकारी संस्था, कारखाने, बँका, पतसंस्था याही तितक्याच महत्त्वाच्या असतात. ग्रामपंचायतच काय तर गावात वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या विविध कार्यकारी सोसायटीज असतात त्याही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकारण होत नाही हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. इथं राजकारण होत नसतं तर सर्व ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असत्या.
वास्तविक ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील नेतृत्व पुढे येत असतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. एक ग्रामपंचायत सदस्य असलेला मनुष्य पुढे सरपंच होतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचतो, पुढे केंद्रातही मंत्री होतो. म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक आणि त्यातील राजकारण हे किती महत्त्वाचं असतं हे लक्षात येईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर या निमित्तानं टीका करताना महाविद्यालयाच्या सिनेटच्या निवडणुका घ्या, महापालिकांच्या निवडणुका घ्या असं आवाहन केलं. मुळात पालिका निवडणुका या न्यायालयीन बाबीमुळे थांबल्या आहेत. त्यासाठी कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच गेला आहे. त्यांनी आपले दावे मागे घ्यावेत असे यापूर्वी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. राहिला प्रश्न सिनेटचा, तर ग्रामपंचायत निवडणूक आणि सिनेट निवडणुकीचा काही एक संबंध नाही आहे. त्याही या निवडणुका भविष्यामध्ये होतील आणि महाराष्ट्रापुढे जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.